उद्या महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक जे आहेत ते उपवास धरतात आणि यावरूनच मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट विक्रेते जे आहेत ते पूर्ण ताजे फ्रूट या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत. मात्र उद्या वाटपाचे विविध ठिकाणाचे वाटपाचे कार्यक्रम असतील, यामध्ये कोणते फ्रूट किती विक्री होतात एक वेगळी माहिती जी आहे ती आत्तापर्यंत परळीमधली आपल्याला या अगोदरही देत आले नाही. मात्र वेगळी माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. परळीतील भाविकांसाठी डेलीचे किती फ्रूट लागतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, उद्या महाशिवरात्री महोत्सव आहे. आज आणि उद्याच्या खरेदीसाठी घेणारे शेपाची विक्री किती होते, किती लागतात? प्रत्येक एक गाड्यावर 1 क्विंटलचा अवरेज येईल. असं काही अंदाज बांधला गेलाय की 20 क्विंटल, 10 क्विंटल, 15 क्विंटल असे महाशिवरात्रीच्या दिवशी हे विक्री जातात, असं काही अंदाज वगैरे बांधलाय? येईल ना 2 टन पर्यंत येईल. बाकी त्याचबरोबर मोसंबी असेल, आंबा देखील नवीन मार्केटमध्ये आलाय. आंबा कुठून आलाय? हे आंबा केरला. बाकी इतर संत्र्यांची, अंगूरची वगैरे किती टन अंगूर लागतात? अंगूर बी 2 टनच्या पुढे जाईल. बाकी इकडे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, चिक्को किती लागतात, असं काही अंदाज वगैरे काढलाय का? चिकू असं तर 2-3 क्विंटल लागते यार प्रत्येक गाड्याला. बस ची माहिती घेतली, अंगूरची माहिती घेतली, शेपाची माहिती घेतली. इकडं केळी विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, केळी महाशिवरात्री निमित्त किती केळी विक्री होते, असा काही अंदाज बांधला गेलाय का? नाही सर, एवढा मार्केटमध्ये एवढं माती नाही सर. एवढं माहित नाही. हां, पूर्ण भरून आणलं होतं का सकाळी कॅरेट? हे गाडा रिकामा झाला. रिकामा झाला. या ठिकाणी आणखीन जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट्स या ठिकाणी विक्रीसाठी आले आहेत. ज्या ठिकाणी स्टोरेज म्हणजे थंड करण्याचे स्टोरेज आहेत त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांना वाटण्यासाठी केळी या ठिकाणी नेली जाते. दादा, अंदाज काय बांधला गेला आहेत का किती केळी विक्री वगैरे जाते? हे हे बागवानाचे दादा, थोडंसं इकडे या. हो, कल महाशिवरात्री निमित्त म्हणजे किती केळी विकली जाते दिवसाची, असं काही अंदाज लावला गेलाय का? कॅरेट 20 किलोच्या कॅरेट असतं, 10-15-20 विकतात आज. तुम्ही एक गाड्याचं सांगतायत, असा पूर्ण परळीमध्ये जेवढे स्टोरेज फ्रीज आहेत त्याच्या माध्यमातून किती विक्री होते, असा काही अंदाज बांधला का? अंदाज नाही माझा ते सांगता येत ना, आम्ही ती गाडची लेखणार आहे ना. आता अंबेजोगाईची मी माहिती घेतली, 400 ते 450 कॅरेट जे आहे ते अंबेजोगाईमधून विकले जातात, हा त्यांचा अंदाज आहे. आपला अंदाज काय बांधला? 400 इकते ते 400 400 हा त्याचबरोबर 400-450 इकते. पण इकडं वाटपाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटप देखील होतं. वाटप देखील होतात. मंदिर वाटप की करतात घरून, ते दुकान येतात. दुकान येतं हा, इथून नाही. इकडं गाड्यावर 400 ते 450 कॅरेट विकतात असं. गाड्या समजा परळीमध्ये हां पूर्ण परळी. आणखीन या ठिकाणी वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पूर्ण ताजे टरबूज जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडून देखील वेगळ्या प्रतिक्रिया ते आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. रेग्युलर जर पाहायला गेलं तर परळीतील नागरिक जे आहेत ते फ्रूटचा वापर रोजच्या खाण्यामध्ये फ्रूटचा वापर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करतात. इकडं पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. टरबूजची विक्री प्रति दिवसाला किती टरबूजची विक्री होती? दादा, काही अंदाज वगैरे बांधला गेला आहेत का? कुठून आणले टरबूज? हे मालक लोकल माल हे पुला मालक इकडं आहे. किती टरबूज विक्री जातात, असा अंदाज काही बांधला गेलाय का महाशिवरात्रीच्या या महोत्सवादरम्यान? 4 ते 5 टन मिळवली का? 5 टन माल 1 दिवसाचा. रेग्युलरची विक्री आणि ह्या 2 दिवसातली विक्री काय तुलनात्मक फरक आहे? मार्केटची काल 3 टन माल विकला असेल सोमवारी. उद्या म्हणजे आज किती घेऊन जातात? 4-5 म्हणजे त्यापेक्षा रेग्युलर पेक्षा दुप्पट विक्री होतोय. हा, दुप्पट विक्री होती.
असलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीकरांना महाशिवरात्री निमित्त किती टन फ्रूट लागतात आतापर्यंतची वेगळी माहिती जी आहे ते या फ्रूट विक्रेत्याकडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इकडं खरबूज पण विक्रीसाठी ठेवण्यात आले. दादा किती खरबूज विक्रीसाठी लागतात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त असा काही अंदाज बांधला गेलाय? हे 1 टन लागतं, 1 टन एक गाड्यावर. हो 1 टन. खरबूज जे आहे ते विक्री होतात असा अंदाज जो आहे ते बांधला गेलाय. आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणखीन काही नवीन फ्रुट्समध्ये आहेत का. दादा डाळिंब या महाशिवरात्रीच्या महोत्सवादरम्यान किती डाळिंब विक्री होते असा अंदाज काही बांधला गेलाय का? 1 टन 2 टन 3 टन? 4 टन 4 टन रेग्युलर पेक्षा जास्त विक्री होते 100%. अदर काही सांगता येईल का तुम्हाला किती टन कोणत्याची चिक्कू वगैरे किती लागतात असा काही अंदाज बांधला गेलाय? चिक्कू 20 टन 20 टन 20 टन लागतं. आकडे जर पाहायला गेले तर फ्रूट्सचे पूर्ण धक्कादायक आकडे आपल्याला या ठिकाणी येत असलेल्या पाहायला मिळतात. मात्र जेवढे काही फ्रूट्स विक्रेते आहेत तेवढ्या फ्रूट्स विक्रेत्यांनी एकदम ताजे या ठिकाणी फ्रूट्स विक्रीसाठी आणलेले आहेत. पूर्ण ताजे फ्रूट आहेत असं तुम्हाला दिसतंय का? हो ताजे येतात एकदम रेग्युलर पेक्षा महाशिवरात्री निमित्त ताजे दिसतात का? हो रेग्युलर कसे असतात? रेग्युलर जरा उन्हामुळे ह्याच्यामुळे जरा खराब झालेले असतात. पूर्ण फ्रेश दिसत हा तेच येत खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया परळीकरांच्या आणि पूर्ण फ्रुट्स मार्केटमध्ये पाहायला गेलं तर पूर्ण फ्रुट्स मार्केट जे आहे ते या ठिकाणी फ्रुट्सनं भरभरल्याचं देखील पाहायला मिळते. आणि महाशिवरात्री निमित्त किती फ्रुट्स विक्री होतात एक वेगळी माहिती जी आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळाल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र सर्वात अधिक अपडेट्स जे आहेत ते उद्या महाशिवरात्री दरम्यानचे आपण देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यधुज मीडिया, बीड, परळी.